आणि आता पाहणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या। अजित पवारांनी रेबीज झालेल्या श्वानाला वरच्या सभागृहात आमदार केलं। हा श्वान सर्वांना चावत सुटलाय, पण अजित पवारांनी त्याला एक इंजेक्शन द्यावं, नाहीतर अजित पवारांचं देखील कारखानदारीचं जहाज बुडेल। लक्ष्मण हाके यांचा पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल। होय अजितदादा, मी विकृत, मी गावगाड्यातील ओबीसींच्या प्रश्नावर विकृती करतोय असं वाटत असेल तर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या। तुम्ही आणि तुमच्या काकांनी महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर खाडाखोड केली, याचं उत्तर द्या। लक्ष्मण हाके यांचा अजित पवार यांच्यावरही निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेमधील सुजाता शिंगाडेंचा पुन्हा ठाकरेंच्या सेनेत प्रवेश। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या अनेकांना पश्चाताप होतोय। पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांचा दावा। 2019च्या मंत्रिमंडळात घ्यायला हवं होतं। ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा खदखद व्यक्त केली। पक्षात भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा। आधीच्या नेत्यांनी कधी खासगी कारखाने काढले नाहीत। आज खासगी कारखाने आणि त्यामध्ये सहकारातील नेते सहभागी हे महाराष्ट्राचं चित्र बनलंय। हे चित्र चांगलं नाही। सरकारच्या मुद्द्यावर, माफ करा, सहकाराच्या मुद्द्यावर शरद पवार यांच्याकडून चिंता व्यक्त। पुण्यात पवारांच्या हस्ते सहकार सेतू या पुस्तकाचं प्रकाशन। काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा मोहरा अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला। महापालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिंदेंची भेट घेतली। माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे दीर अशफाक आजरेकर देखील उपस्थित। शारंगधर देशमुख आजरेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा लवकरच शिंदे गटात प्रवेश। विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करणं सोडून द्या। शांत मनाने विचार करून वक्तव्य करा, मोहन भागवत यांचा सल्ला। ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमध्ये पासपोर्टचं नुकसान। आगीमध्ये छगन भुजबळांसह समीर भुजबळ यांचे देखील पासपोर्ट खराब। भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी मुदतवाढ। मनसे नेते वैभव खेडेकर उद्या राज ठाकरे यांची भेट घेणार। नाराजी व्यक्त केल्यानंतर खेडेकर उद्या दुपारी 12 वाजता शिवतीर्थ निवासस्थानी येणार।